आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. यावे गुरुदेव. देवर्षी, राजगुरु का आले? नारायण नारायण. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता लवकरच मिळतील देवी. आधी राजगुरू आणि शंभरासुराची भेट तर होऊ द्या. देवर्षी, राजगुरूंना बघून माझ्या मनात भीतीचं वादळ का उडतंय? शंभरासुराच्या राजगुरूंचा तेजस्वी चेहरा आणि त्यांचे तेजस्वी डोळे सांगतायत की ते ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत. नारायण नारायण नारायण. गुरुदेव, तुम्ही इथेच का बरं थांबलात? काय झालं? मला राजमहालावर संकटाची गडद काळी सावली दिसते आहे. परंतु मला तर असं काहीच दिसत नाहीये गुरुदेव. तुला ती सावली दिसायची देखील नाही युवराज कुंभकेतू. जर काळी गडद सावली असली तरी त्यात चिंता करण्यासारखं काय आहे गुरुदेव? ही सावली भीषण संकटाचं प्रतीक आहे. राजमहालासाठी निश्चितच येणारा काळ बिकट असणार आहे. बिकट काळ? भीषण संकट? हो.
शिवाय ओम नमः शिवाय। जय शिवशंकर, जय महादेव। हा हा, प्रकट हो, माझ्या समोर प्रकट हो। कोण आहेस तू? मी आहे काळ। मी काळ आहे, मृत्यूचं साक्षात रूप आहे मी। महर्षी, मी आहे मृत्यू लोकाचं अंतिम सत्य। मृत्यू। हे काळ पुरुष, तुम्ही माझा प्रणाम स्वीकार करावा। आता तुम्हाला माझी विनंती आहे, कृपया सांगा की तुम्ही दैत्यराज शंभरासुरांच्या राजमहालामध्ये कुणाची प्रतीक्षा करत आहात? माझ्या भक्ष्याची, ज्याच्या आत्म्याला पकडून इथून घेऊन जायचंय मला। कोण आहे तुमचं भक्ष्य? कुणाचा मृत्यू समीप आहे? स्वतः शंभरासुराचा। परंतु हे काळ पुरुष, शंभरासुर तर अजेय आहे। अजय केवळ मीच आहे। मीच आहे अमर, केवळ मी अमर आहे। मीच चिरंतन सत्य आहे गुरुदेव, केवळ मी। देवर्षी, शंभरासुरासारखे महावीर अहंकारामुळे भ्रमित होऊन स्वतःला अजय आणि अमर समजू लागतात। ही त्यांची चूक आहे। हे गुरुदेव, मी शंभरासुराचा काळ आहे। काळ। शंभरासुराचा काळ। चला राजकुमार। देवर्षी, आता काय होईल? राजगुरूंना तर आता सगळं काही कळलं। चिंता करू नका देवी, पुढे बघा तरी काय होतंय ते। नारायण नारायण। देवर्षी, मला तर भीती वाटते आहे। नारायण नारायण। भीती? भीती कोणत्या गोष्टीची? या तेजस्वी राजगुरूंनी त्यांच्या दिव्य दृष्टीने आता हे जाणले की प्रद्युम्न शंभरासुराचा मृत्यूदाता बनणार आहे। नारायण नारायण। आता काय होईल देवर्षी? जे काय होईल प्रभूंच्या इच्छेविरुद्ध थोडीच होईल देवी। नारायण नारायण। चला व गुरुदेव, विलंब होतोय। हो, असं वाटतंय विलंब जरा जास्तच झाला आहे। चल मायावती, हे बघ 5 1 2 3 4 5। महाराजांचा विजय असो। काय झालं पहारेकरी? महाराज, गुरुदेव आले आहेत। गुरुदेव आले आहेत?
या महाराणी, चला. चला. प्रणाम गुरुदेव. प्रणाम गुरुदेव. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव. प्रणाम पिताश्री. प्रणाम माताश्री. शंबरासूर, तुझ्या गुरुभक्तीने मी प्रसन्न आहे. तू परमप्रतापी आहेस, महावीर आहेस. त्रैलोक्यावर असुरांचं अधिराज्य स्थापन करण्याची क्षमता देखील बाळगून आहेस. गुरुदेव, याच कारणाने तुमच्या दर्शनाची अभिलाषा होती. तुम्हाला भेटण्याची अनुमती मागण्यासाठीच मी माझा पुत्र कुंभकेतूला तुमच्याकडे पाठवलं होतं. परंतु तुम्ही स्वतःच येऊन मला अनुग्रहित केलं आहे गुरुदेव. गुरुदेव, त्रैलोक्यावर अधिराज्य स्थापन करण्याची माझी महत्वाकांक्षा आहे. मी लवकरच मृत्यू लोकावर विजय प्राप्त करण्यासाठी आक्रमण करणार आहे. मला तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे गुरुदेव. शंबरासूर, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर आहे आणि मला विश्वास देखील आहे की तू मृत्यू लोकावर विजय मिळवूनच राहशील. परंतु 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 काय गुरुदेव? शंबरासूर, माझा आशीर्वाद घेण्यापूर्वी हे सांगा की हे कोण बाळ रडत आहे? प्रद्युम्न रडतोय गुरुदेव. प्रद्युम्न? हो गुरुदेव, आमची दासी भानामतीचा पुत्र. दासीचा पुत्र? होय गुरुदेव. कृष्णाच्या पुत्राचा वध केल्यानंतर मीच भानामतीच्या पुत्राचं नामकरण केलं आहे, प्रद्युम्न. शंबरासूर, शास्त्र सांगतं की जेव्हा स्वतःच्याच राज्यात राजा बलवान होतो आणि जेव्हा त्याचा मार्ग निष्कंटक होऊन जातो तेव्हाच त्याने इतर राज्यांवर आक्रमण केलं पाहिजे. मी तुला मृत्यू लोकावर आक्रमण करण्याची परवानगी तर देईन, परंतु त्याआधी तू स्वतः तुझा मार्ग निष्कंटक कर असेही सांगेन. निष्कंटक? याचा अर्थ असा झाला गुरुदेव की माझे पिताश्री परम प्रतापी असुरराज शंबरासूर महाराजांचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला आहे. हो कुंभकेतू आणि महाराज शंबरासूर, मी तुम्हाला चेतावणी देतो. चेतावणी? तुम्ही कृपया स्पष्ट शब्दात सांगा गुरुदेव. मायावती, जर स्पष्ट शब्दात ऐकायचं असेल तर ऐक. मृत्यू लोकावर शंबरासुराचं आक्रमण म्हणजे केवळ मृत्यूला निमंत्रण देण्यासमान असेल. मृत्यूला निमंत्रण? हो मायावती, तू मागच्या युद्धात तुझा एक पुत्र गमावला होतास. आता तू दुसरा पुत्र आणि त्याचा पिता देखील गमावशील अशी शक्यता आहे. नाही, माझा विश्वास नाहीये या गोष्टीवर गुरुदेव. हे सत्य नाहीये. मी अमर आहे. मला कुणीही नाही मारू शकत गुरुदेव, कुणीही नाही मारू शकत. क्षमा करा गुरुदेव, पण तुमची भविष्यवाणी चुकीची असू शकते. कदापि चुकीची असू शकत नाही. मग तुम्ही ती चुकीची सिद्ध करा गुरुदेव. मी माझं सौभाग्य आणि माझा मुलगा गमावू इच्छित नाही.
गुरुदेव, मायावतीच्या मनाच्या समाधानासाठी एखादा उपाय अवश्य करा, परंतु हे तर सांगा की अशी शंका येण्याचं कारण तरी काय आहे? हे बाळाचं रडणं ऐकत आहात? हे रडणं नाही आहे, मृत्यूचं हास्य आहे. हा कोणी साधारण बालक नाहीये. मृत्यूनेच बाळाच्या रूपाने जन्म घेतला आहे. जर हे बाळ जिवंत राहिलं तर समजून जा की सर्वनाश होणार आहे. दैत्यराज, या बालकाचा वध तुमच्या सुरक्षिततेची हमी आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझा आशीर्वाद हवा असेल तर तो या बाळाच्या वधानंतरच मिळेल. त्याआधी मी केवळ इतकाच आशीर्वाद देऊ शकतो की तुम्हाला प्रद्युम्नाचा वध करण्यात यश मिळो. आता मला आज्ञा द्यावी. पुत्र कुंभकेतू, गुरुदेवांना आश्रमापर्यंत सोडून ये. जशी आज्ञा पिताश्री. चलावं गुरुदेव. गुरुदेव हे काय सांगून गेलेत? या राजमहालात मृत्यू वास करतोय. प्रद्युम्नावर तुम्हाला विजय मिळवावा लागेल महाराज. गुरुदेवांनी तर माझ्या अस्वस्थतेत भरच टाकली. मायावती, एक बाळ ज्याला सदैव सर्व काळ त्याच्या आईच्या आधाराची आवश्यकता असते, जे बोलू शकत नाही परंतु रडून रडून त्याच्या आईचं लक्ष वेधून घेत असतं. अशा बाळावर गुरुदेव मला विजय प्राप्त करून घ्यायला सांगत आहेत. या शंभरासुराला, ज्याला आदिमाता पार्वतीचं वरदान प्राप्त आहे, त्याला एका बाळावर विजय प्राप्त करून घ्यायला सांगत आहेत. देवी मायावती, वृद्धावस्थामुळेच गुरुदेवांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ये माझ्या बरोबर. प्रणाम गुरुदेव. प्रणाम राजकुमार. प्रणाम. आयुष्यमान भव. कोणाचं बाळ आहे हे? हा माझा मुलगा आहे गुरुदेव, प्रद्युम्न. याला आशीर्वाद द्या, हा कृतकृत्य होईल. होय गुरुदेव, तुम्ही याला आशीर्वाद द्या. आमच्या पुत्राला आशीर्वाद द्या गुरुदेव.
मी याला आशीर्वाद नाही देऊ शकत वत्सा. का गुरुदेव? कारण हे बाळ अशुभ आहे. अशुभ आहे? हे तुम्ही काय बोलताय गुरुदेव? एक निष्पाप बाळ अशुभ कसं असू शकतं? गुरुदेव, काय हे बाळ खरोखरच अशुभ आहे का? माझ्यावर विश्वास ठेव वत्सा. हे बाळ असुरेश्वर शंभरासुरांसाठी अशुभ आहे. गुरुदेव, तुम्हाला या घटनेचं विस्मरण होईल की मला कुणीही मारू शकत नाही. मी काळ आहे, काळ. आणि या विश्वात केवळ मृत्यूचाच मृत्यू होत नसतो. मी अमर आहे, अमर आहे मी. या बालकामुळे केवळ शंभरासुराचाच नाश होईल असं नाही, तर शंभरासुराच्या साम्राज्याचा देखील विनाश होईल. नाही. या बालकाचा मृत्यू शंभरासुरासाठी अमरत्वाचं वरदान आहे. तू लगेच याला संपवून टाक. नाही गुरुदेव. भानामती, जर तुला महाराज शंभरासुर आणि त्यांच्या राज्याचं भलं हवं असेल तर लगेचच या बालकाला संपवून टाक. नाही गुरुदेव, नाही. नाही गुरुदेव. संपवून टाका याला. नाही, हे बाळ मी नाही मारू द्यायची. हे माझं बाळ आहे. मारून नाही. टाका याला. कुंभकेतू, या बालकाकडून मला अशुभ संकेत मिळत आहेत. जर हे बाळ जिवंत राहिलं तर केवळ महाराज शंभरासुर आणि त्यांचा परिवारच नाही, तर ते समस्त साम्राज्यासाठी घातक सिद्ध होईल. म्हणूनच तू 7 दिवसांच्या आत या बालकाचा वध करून टाक. सत्यभामा, ताई, प्रद्युम्नाचा काही ठाव ठिकाणा कळला? वासुदेव, तुम्ही प्रद्युम्नाला शोधून काढलं? मला ठाऊक आहे तुम्ही परम प्रतापी आहात. तुमच्यासाठी कोणतंही काम असंभव नाही. तुम्ही नक्कीच आपल्या मुलाला शोधून काढलं असेल. सांगा ना, कोणत्या मायावी दैत्याने त्यांचं अपहरण केलं होतं? सांगा ना वासुदेव. तुम्ही दोघंही काही बोलत नाही आहात. ह्याचा अर्थ असा झाला की प्रद्युम्न अजून मायावी दैत्यांच्या तावडीतच. हो देवी. तुम्ही खोटं बोलताय वासुदेव, तुम्ही खोटं बोलताय.
देवी, मी कधीही खोटं बोलत नाही. मी नेहमी सत्याच्या आणि धर्माच्या मार्गानेच जातो. मग सत्य काय आहे वासुदेव? सत्य हेच आहे सत्यभामे, की प्रद्युम्नाचं अपहरण झालं आहे. आणि धर्म काय आहे वासुदेव? या क्षणी धर्म काय आहे याचं विवेचन करणं हे देखील माझ्यासाठी एक धर्म संकट आहे सत्यभामे. प्रद्युम्नचा पिता या नात्याने त्याला सुरक्षित ठेवणं, त्याचं कोड कौतुक करणं हा माझा धर्म आहे. प्रद्युम्नचं अपहरण झाल्यानंतर त्याला शोधून काढून सुरक्षित ठेवणं हा देखील माझाच धर्म आहे. परंतु वासुदेव, तुम्ही तुमचा धर्म नाही पाळला. तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना देवी? बस बस वासुदेव, प्रद्युम्नाचं अपहरण झाल्याने मी भ्रमित होऊन गेले होते. मला काही समजत नाहीये. मी तर भावुक होऊन सारासार विचार करणं गमावलं. मला क्षमा करा वासुदेव, मला क्षमा करा. आणि माझी ही जिव्हा आहे धर्मसंबंधी तुमच्यावर आरोप करू पाहत होती. तिला कापून टाका वासुदेव, तिला कापून टाका. सत्यभामे, पुत्र वियोगामुळे तुझं हे व्याकुळ होणं उचितच आहे. तू कोणताही अपराध केलेला नाहीस. तू तुझा धर्म पाळते आहेस आणि मी माझा धर्म पाळतो आहे. तुमचा धर्म? तुम्ही कोणता धर्म पाळत आहात वासुदेव? सत्यभामे, मी जसा प्रद्युम्नचा पिता आहे त्याच प्रकारे सत्याचा आणि धर्माचा प्रतिनिधी या नात्याने धर्माचं रक्षण करणं आणि अधर्म व अधर्मींचा नाश करणं हा सुद्धा तर एक माझाच धर्म आहे सत्यभामे. पित्याचा धर्म आणि धर्म पक्षाच्या प्रतिनिधीचा धर्म हे दोन्ही धर्म जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा धर्म पक्षाच्या प्रतिनिधीच्या धर्माचं पारडं नेहमीच जड असतं. अर्थात असं सत्यभामे की माझा मुलगा प्रद्युम्नापेक्षा त्रैलोक्याचं कल्याण जास्त महत्वाचं आहे. जर मी देखील पुत्रमोहामुळे विचलित झालो तर त्रैलोक्यात हाहाकार माजेल देवी, त्रैलोक्यात हाहाकार माजेल. वेळेप्रमाणे आपल्या कोणत्या धर्माला महत्त्व दिलं पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीने जाणणं अत्यावश्यक आहे देवी. याचा अर्थ असा होतो वासुदेव की प्रद्युम्नाचं अपहरण होणं काळाची गरज आहे. सत्यभामा, हेच समजावण्यासाठी तर द्वारकाधीश इथे आले आहेत. सत्यभामे, शास्त्र वचन असं सांगतं की जर परिवारावर संकट आलं तर त्याच्या निवारणासाठी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा त्याग करावा लागला तर जरूर त्याग करा. जर गावावर संकट आलं तर गावाच्या रक्षणासाठी जर एखाद्या घराचा त्याग करावा लागला तर त्या घराचा त्याग करा. आणि जर राज्यावर संकट आलं आणि राज्याच्या रक्षणासाठी एखाद्या गावाचा त्याग करावा लागला तर त्या गावाचा त्याग करा. याचा अर्थ त्रैलोक्याच्या कल्याणासाठी तुम्ही प्रद्युम्नाचा त्याग केला. त्याग हा शब्द योग्य नाहीये सत्यभामा. प्रद्युम्नाचं अपहरण झालंय आणि त्रैलोक्याच्या कल्याणासाठी प्रद्युम्नाचं अपहरण होणं आवश्यक होतं.
ताई, तू सुद्धा? सत्यभामा, जशी मी एक आई आहे तशीच मी एक पत्नी देखील आहे. माझ्या पतीची साथ देण्याचा पत्नी धर्म निभावते आहे. ताई, म्हणजे मग आपला प्रद्युम्न तिथे सुरक्षित आहे? सत्यभामा, ज्याच्यावर त्रिलोकीनाथांची कृपादृष्टी असते त्याला भय ते कोणते असणार? सत्यभामे, प्रद्युम्न अगदी सुरक्षित आहे. मी माझा पितृधर्म निभावून त्याची सुरक्षा केलेली आहे. तू चिंता नको करूस आणि दुःखी होऊ नकोस. ताई, माझं तर डोकं चालेनासं झालंय. सत्यभामा, प्रद्युम्नाची अजिबात चिंता करू नकोस. आपला प्रद्युम्न सुरक्षितच आहे. हो, तो सुरक्षित आहे. आता आपल्या प्रद्युम्नाचे प्राण इथे सुरक्षित नाहीये. आपल्याला हा राजमहल आणि हा देश लवकरच सोडावा लागेल. भानामते, तुला या बाळाच्या सुरक्षेची काळजी आहे आणि मी महाराज शंभरासुराच्या सुरक्षेचा विचार करतोय. तुम्ही असं का बघताय? मला भीती वाटते. तुम्ही आवरा लवकर. आपण शंभरासुराच्या या साम्राज्याच्या सीमेपासून दूर निघून जाऊया. नाही भानामते, महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत होणाऱ्याला आपण कुठे घेऊन जाणार नाही. महाराजांच्या सुरक्षिततेसाठी आपण या बाळाचा बळी देऊया. नाही, ओवाळून टाकू याला आपण महाराजांवरून. हे काय बोलताय तुम्ही? मी बरोबर बोलतोय भानामध्ये. राजगुरूंची चेतावणी तर तू सुद्धा ऐकलीयस. हे बाळ महाराजांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी मृत्यूदाता बनून आलाय. त्या राजमहालाला उजाडण्यासाठी आलाय हा. नाही नाही, हे फूल तर माझं मातृत्व पूर्ण करण्यासाठी आलंय. माझ्या वृक्ष आयुष्यात वसंत बनून आलाय हा. हे तू कोणत्या मोहात पडतेस? पुत्रमोह विसरून जा आणि स्वामी भक्ती लक्षात ठेव. तू हे का विसरतेस की महाराज शंभरासूर आपले स्वामी आहेत? हे बाळ आपलं कोण लागतं? हा आपला मुलगा आहे. हा आपला मुलगा नाहीये. विनाकारण भाऊक होऊन तू याला आपला मुलगा मानतेस. हे बाळ आपलं मूल कसं असू शकतं? हे बाळ तुझ्या उदरातून नाही, माशाच्या पोटातून मिळालाय. हा ना तुझा मुलगा आहे ना, तू त्याची आई आहेस. परंतु मी ह्याला माझं दूध तर पाजलंय ना. हीच तर चूक करतेस ना तू. सापाला दूध पाजायला नको हवा होतास. याआधी की हा महाराजांचा विनाश करेल, या बाळाला माझ्याकडे दे. नाही, या बाळाकडे माझ्याकडे दे. नाही द्यायची मी. ज्याला आपलं दूध पाजलंय त्याचा खून आपल्याच हाताने नाही करू शकत तुम्ही. मी माझ्या बाळाचा बळी नाही देणार. हे बाळ माझ्याकडे देऊन टाक. नाही, हे बाळ माझ्याकडे दे. नाही देणार मी. दे माझ्याकडे. नाही देणार मी दे माझ्या बाळाला. दे. भानासूर, भानामती, आता काय करणार आहेस तू? भानासूर, भानासूर, कुठे बाळ? तर तू आमच्या प्राणांच्या शत्रूला घेऊन आमच्यापासून पळून चालली होतीस का? राजकुमार, हे बाळ मला मोठ्या तपश्चर्येनंतर मिळाले. हा माझा एकुलता एक मुलगा आहे.
तुम्ही याला सोडून द्या, याला नका मारू तुम्ही. असंभव, असंभव भानामती. तुझं बाळ अशुभ आहे, हा अशुभ आहे, याला मारून टाकावंच लागेल. नाही भानामती, तुझ्या बाळाला चुपचाप आमच्याकडे सुपूर्द कर. नाही, मी याला महाराजांकडे घेऊन जाईन, तेच निर्णय घेते. भानामती, याला दे माझ्याकडे. आण. नाही महाराज, रक्षण करा महाराज. महाराज, माझ्या बाळाचं रक्षण करा महाराज. महाराज, महाराज, माझ्या बाळाचं रक्षण करा महाराज. भानामती, थांब भानामती, थांब. माझ्या बाळाचं रक्षण करा महाराज. आमचं रक्षण करा महाराज. महाराज, महाराज, माझ्या बाळाला वाचवा महाराज. महाराज, महाराज, माझ्या मुलाचं रक्षण करा. भानामती, भानामती. महाराज, माझ्या मुलाचं रक्षण करा. कुंभकेतू, हे काय चालू आहे पुत्र कुंभकेतू? माताश्री, मी तर गुरुदेवांच्या आज्ञेचं पालन करतोय. गुरुदेवांनी मला आज्ञा दिली आहे की भानामतीच्या या बाळाला मारून टाक म्हणून. नाही महाराज, नाही. महाराज, माझं मूल तर एक छोटंसं बाळ आहे, त्याने कोणताही अपराध केला नाहीये महाराज. महाराज, तुम्हीच सांगा, काय हे बालक अशुभ असू शकतं? महाराणी, तुम्हीच सांगा, काय हे बाळ अशुभ असू शकतं? नाही महाराज, हे बाळ तर निष्पाप असतं महाराज. महाराज, तुम्ही रक्षण करा. परंतु हे बालक पापी आहे. नाही महाराज, माझ्या बाळाने कोणतंही पाप केलं नाही महाराज. तुम्हीच न्याय करा महाराज. अनेक वर्षानंतर मला पुत्र लाभ झालाय. काय आता त्याला माझ्याकडून हिरावून घ्याल महाराज? नाही. पुत्राशिवाय माझं आयुष्य भकास होईल महाराज, वैराण होऊन जाईल. तुम्ही तर याला महावीर होण्याचा आशीर्वाद दिला आहे ना? काय तुम्ही स्वतःचा आशीर्वाद विफल कराल? नाही महाराज, असं नका करू महाराज, असं नका करू. माझ्या पुत्राचं रक्षण करा महाराज. माझ्या पुत्राचं रक्षण करा. पिताश्री, जर हे बाळ जिवंत राहिलं तर तुमचं आयुष्य संपून जाईल. गुरुदेवांनी असंच सांगितलंय. त्यामुळे तुम्ही मला या बाळाला मारून टाकण्याची आज्ञा द्या. नाही, असं करू नका महाराज, असं नका करू. बघतो आहेस कुंभकेतू, प्रद्युम्न कसा रडतोय ते. जे बाळ शंभरासुराच्या नुसत्या हसण्यानेच रडू लागतं, ते मग शंभरासुराचा विनाश कसा करू शकेल? परंतु गुरुदेवांनी सांगितलंय की आपले गुरुदेव वृद्ध झाले आहेत. वृद्धावस्थामुळेच कधी कधी भ्रमित होऊन जातात. त्यामुळेच ते असं काही बडबडत असतात. कुंभकेतू, शंभरासुर स्वतःच त्रैलोक्याचा काळ आहे. मला आदिमाता पार्वतींचं वरदान प्राप्त झालं आहे. मृत्यू शंभरासुराला स्पर्श देखील करू शकत नाही. मग हे बाळ भले माझा विनाश कसं काय करू शकणार? परंतु तू तुझी तलवार आधी म्यान कर. मी प्रद्युम्नाला अभय दिला आहे. तू याचा वध नाही करायचा, ही माझी आज्ञा आहे. घ्या याला महाराणी, या बाळाला आशीर्वाद द्या.
उठ भानामती, उठ. घे भानामती, तुझं बाळ घे आणि निश्चिंत होऊन जा. नारायण नारायण. देवी रती, बघितलं तुम्ही, शंभरासुराने साक्षात त्याच्या मृत्यूला अभय दिलंय. हीच तर प्रभूंची लीला आहे. नारायण नारायण. होय, मीच. तुला काय वाटलं होतं मी तुला पळून जाऊन देईन काय? नाही नाही स्वामी, आता ह्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला हातात ही तलवार घ्यायची देखील गरज नाहीये. आता संकट टळले स्वामी. परंतु जोपर्यंत हे बाळ जिवंत आहे, संकट कसं काय टळू शकतं मला सांग. तुम्ही कोणत्या संकटाबद्दल बोलताय स्वामी? भानामते, सगळं काही माहीत असून सुद्धा अनभिज्ञ असण्याचं नाटक करतेस होय. मी प्रद्युम्नाबद्दल बोलतोय, प्रद्युम्नाबद्दल. दे त्याला माझ्याकडे दे. आणि हे बाळ माझ्याकडे सुपूर्द करतो. नाही, मी हे बाळ नाही देणार तुम्हाला. नाही द्यायची हे बाळ मी तुमच्याकडे. महाराजांनी याला अभयदान दिलं आहे. असुरेश्वर दयावान आहेत. त्यांनी या भ्रमाने की हा मुलगा माझा आहे म्हणून त्याला अभय दिलं असेल. तुम्हाला काय झालंय तरी काय? प्रद्युम्न आपलाच पुत्र आहे. असत्य वारंवार सांगून सत्यात नाही बदलू शकत. हे सत्य आपण सर्वांपासून लपून ठेवलंय की प्रद्युम्न आपला मुलगा नाहीये. हा माशाच्या पोटातून आपल्याला मिळालाय. आणि जरी हा माझा मुलगा असताना तरी महाराजांच्या सुरक्षेकरिता मी याला मारून टाकलं असतं. कारण हीच स्वामी भक्तीची मागणी आहे. ही कशी स्वामी भक्ती आहे ज्यात तुम्ही आंधळे होऊन माणुसकीला काळीमा फासायला निघाला? भानामते, तू ही परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. गुरुदेवांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की या बालकामुळे महाराज शंभरासूर आणि त्यांचं साम्राज्य लयाला जाणार आहे. आणि जर साम्राज्य राहिलं नाही तर आपण सुद्धा नष्ट होऊन जाऊ. यापेक्षा तर हेच चांगलं आहे की यालाच आपण मारून टाका. नाही नाही, तू याला जमिनीवर ठेव. मी या क्षणी याचे तुकडे तुकडे करून टाकतो. जरी राजपुत्र कुंभकेतू या अशुभ बालकाला मारू शकले नाहीत तरी काय झालं, मी याला मारून टाकू शकतो. जर तुम्ही या बालकावर शस्त्र चालवलं तर महाराज शंभरासुरांच्या आदेशाची अवहेलना होईल. अवहेलना? हो. महाराज शंभरासुरांच्या आदेशाची? हो. जर महाराज शंभरासुरांनी याला स्वतःहून अभय दिले तर या बालकाकडे नजर वर करून पाहणारा देखील शिक्षेस पात्र ठरेल. काय तू हे सत्य सांगतेस का? हो, मी सत्यच सांगते. म्हणूनच या बाळाला आता कुणीही मारू शकत नाही, तुम्ही सुद्धा नाही. मी या बाळाला या क्षणी नाही मारू शकत. ठीक आहे, परंतु मी महाराजांना सत्य तर सांगूच शकतो ना. सत्य? हो हो, सत्यच. मी महाराज शंभरासुरांना सांगेन की तुम्ही जसं समजत आहात तसं काहीच नाहीये. प्रद्युम्न आमचा मुलगाच नाहीये. भानामतीने प्रद्युम्नाला जन्मच दिलेला नाहीये. हे बाळ माशांच्या पोटातून आम्हाला मिळालंय. नाही नाही स्वामी, असं करू नका. महाराज शंभरासुरांना हे सत्य सांगण्यापासून तू मला अडवू शकत तर नाहीस ना.
थांबा स्वामी. हे भगवंत विष्णू, हे ईश्वर, तुम्ही माझी प्रार्थना ऐकून मला मातृत्वाचं दान तर दिलं, परंतु आता तुम्हीच या मातृत्वाचं रक्षण देखील करा. या निष्पाप बाळाचं रक्षण करा, कारण आता केवळ तुम्हीच याला वाचवू शकता. केवळ तुम्हीच याला वाचवू शकता. केवळ तुम्हीच वाचवू शकता प्रभू. माझ्या बाळाचं रक्षण करा प्रभू. माझ्या बाळाचं रक्षण करा.